जय शिवराय, जय श्रीराम। मित्रांनो, अत्यंत संवेदनशील आणि तितकाच वादग्रस्त मुद्दा म्हणजे पारडी भांडेवाडीतील डंपिंग यार्ड। अनेकांनी आपापल्या पद्धतीने याच्यावरती राजकारण केलेलं आहे, परंतु या डंपिंग यार्ड पासून भांडेवाडीला मुक्त करण्याचा संकल्प घेतला तो फक्त आणि फक्त आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे यांनी। त्या विषयावर अत्यंत पाठलाग करून पर्यावरणवादी संस्था नीरीला रिपोर्ट पेश केली, बफर झोनची लिमिट कमी केली, 500 मीटर पासून 0 केली आणि या परिसरामध्ये विकास कामं सुरू व्हावे यासाठी प्रयत्न केले। आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या कॉम्प्रेस टू बायोगॅस प्लांट बद्दल माहिती दिली, त्या प्लांटच्या माध्यमातून, त्या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या मागे तुम्ही जो बघत आहात हा कचऱ्याचा पहाड, ह्या कचऱ्याच्या डोंगरवर रासायनिक प्रक्रिया होऊन, या कचऱ्यावर रासायनिक प्रक्रिया होऊन त्याच्यापासून कंपोस्ट खत, बायोगॅस तसेच CNG तयार करून त्याचा उपयोग करण्यात येईल। हा संपूर्ण कचरा नष्ट होईल। मी ज्या ठिकाणी तुम्हाला प्रकल्पाची माहिती दिली त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे डोंगर होते, ते निस्तनाबूत झाले, अत्यंत पूर्णपणे नष्ट झाले आणि याची सुद्धा प्रक्रिया त्याचप्रमाणे होणार आहे। आणि काही दिवसांमध्ये भांडेवाडीकर, पारडीकर या डंपिंग यार्ड मुक्त होणार आहेत। ज्या समस्या डंपिंग यार्डमुळे त्यांना होतात त्याच्यापासून त्यांना पूर्णपणे निराकरण त्यांचं होणार आहे। कारण की या डंपिंग यार्ड पासून निघणारं जे काही पाणी आहे, सांडपाणी, गंध पाणी, ते पाणी इथून निघून थेट नाल्यावरती जाण्यासाठी सुद्धा या ठिकाणी पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ही जे दिवाल आहे डंपिंग यार्डच्या बाजूला, ते दिवाल दुरुस्त करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कामं सुरू आहे आणि हा फक्त आणि फक्त संकल्प आहे आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे यांचा। पूर्व नागपूरला विकासाचं मॉडेल बनवण्याच्या मार्गामध्ये आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे यांचा अजून एक विजयस्तंभ। कृष्णाभाऊ, तुमच्या कार्याला सलाम। जय हिंद, जय महाराष्ट्र। विकासवीर कृष्णा खोपडे, विकासवीर कृष्णा खोपडे, विकासवीर कृष्णा खोपडे।